होते का बोलतो तो त्यासाठी केलेलं आहे त्याच्या संदर्भात काय माननीय पोलीस अधिकारी काळे साहेब यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी गोगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न लोकांनी जनसंवाद यात्रेमध्ये उपस्थित केला होता. त्याच अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक सुरू होण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. त्याचाच एक भाग बनून बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की बुलेटचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाजत आहेत शहरामध्ये आणि वृद्ध नागरिक असतील किंवा शाळाच्या परिसरामध्ये हे लोक थोडं टवाळक्या करत आहेत. त्याप्रमाणे आपण त्या कारवाई सुरू करून मागील 15 ते 20 दिवसामध्ये एक मेसेज टाकून ग्रुपवर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा गाडीचा नंबर मिळवून आपण तिथे आणि रस्त्याच्या गाड्या दिसत आहे त्या माध्यमातून आपण त्याचे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे. अशा किती वाहनांवर कारवाई केली? आपण कारवाई तशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी स्वतःहून सायलेन्सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास 25 ते 30 वाहनाचे आम्ही काढून घेतले सायलेन्सर आणि 30 वाहनावर आज आपण रोलर फिरवून कारवाई केलेली आहे. दुसरा एक असा विषय होता की सध्या शहरामध्ये लहान लहान जी मुलं आहेत ना ते गाड्या घेऊन जास्त फिरत आहेत त्याचाही कुठेतरी एक परिणाम त्या अपघातामध्ये दिसतो. बरोबर आहे. त्या संदर्भाने आम्ही क्लासेसवाल्याची मागे एक मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना पण दिल्यात आपण की लहान मुलांना जे घेऊन येतील त्याच्या पालकावर आपण कारवाई करणार आहे. लहान मुलावर जरी कारवाई होणार नसेल तर पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठलीही मोटरसायकल अथवा स्कूटी हे वापरायला देऊ नका जेणेकरून अपघात घडतील. त्याची गाडीला काळजी घेण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी.